नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 4,000 रुपयेपर्यंत वाढीव अनुदान देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विविध हालचाली सुरू आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील किंवा दिव्यांग किंवा विधवा महिलांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांशी विचारपूस सुरू आहे की कशा पद्धतीने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करता येणार आहे। लक्षात ठेवा, एखादी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित केली जाते किंवा एखाद्या योजनेचे अनुदान वाढवलं जातं त्यावेळेस संबंधित योजनेच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या सामाजिक संघटना असतात त्या संघटनांना सुद्धा विचारात घेतलं जातं आणि या संघटनांच्या माध्यमातून आपल्याला हे कळलंय की येणाऱ्या वाढीव अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राने सक्ती केल्यानंतर म्हणजे केंद्राने आता प्रत्येक योजनेला आदिवास प्रमाणपत्र हे लागू करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान मिळावं असं जर वाटत असेल तर यांच्याकडून एक नवीन फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्या फॉर्मला विविध कागदपत्र सुद्धा जोडले जाणार आहेत। ते कोणकोणते कागदपत्र लागतील त्या संदर्भात आपण वेगळी एक व्हिडिओ बनवणार आहोत। परंतु मित्रांनो, हे जे आदिवास दाखला लागणार आहे त्याला रेसिडेंट सर्टिफिकेट असे म्हणतात, रहिवास प्रमाणपत्र असे म्हणतात, आदिवास दाखला असे सुद्धा म्हणतात किंवा डोमासियल सर्टिफिकेट सुद्धा असे म्हणतात। आता आपण ज्यावेळेस एक 3-4 दिवसापूर्वी ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकली की बाबा तुम्हाला हा कागदपत्र तयार ठेवायचं आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांच्या मनातून वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम आपलं आहे। मी कमेंटच्या माध्यमातून प्रयत्न केला की उत्तर देण्याचा, परंतु खूप अवघड होतं कारण कमेंट्स खूप असल्यामुळे प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं शक्य नाही। त्यामुळे या आदिवास दाखल्यासंदर्भात राज्यातील सर्व निराधार बांधवांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे ते सर्व प्रश्न एकत्रित स्वरूपामध्ये मी या ठिकाणी घेतलेले आहेत। ही व्हिडिओ बघितल्यानंतर आदिवास दाखल्यासंदर्भात तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न किंवा एकही शंका निर्माण होणार नाही असा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। मग तुम्हाला हे वाढीव अनुदान मिळावं, वाढीव अनुदान मिळण्यासाठी आदिवास दाखला जो लागणार आहे त्या दाखला कशा पद्धतीने काढला जातो या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेले आहे। तो तुम्हाला CSC सेंटर किंवा माहिती सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालय यामध्ये मिळणार आहे। काही ठिकाणी ऑफलाईन आहे, काही ठिकाणी ऑनलाईन आहे, परंतु हा दाखला काढत्या वेळेस अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। तर यामध्ये पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण घेतोय, त्यामध्ये महिलेचे लग्न झाले असेल आणि वडिलांच्या नावाने जर डोमासियल सर्टिफिकेट किंवा आदिवास दाखला असेल तर काय करावे। एक लक्षात ठेवा, जर डोमासियल सर्टिफिकेट किंवा आदिवास दाखला जर तुम्ही अगोदर काढला असेल म्हणजे लग्नाच्या अगोदरचा जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे। कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नवीन आदिवास दाखला काढण्याची गरज नाहीये। लक्षात ठेवा, मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतोय। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, जुना आदिवास दाखला चालेल का? म्हणजे या अगोदर म्हणजे 2 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, कितीही दिवसापूर्वी तुम्ही आदिवास दाखला काढलेला आहे तर तो चालणार आहे का? 100% चालणार आहे, परत काढण्याची गरज नाहीये। पुन्हा नका काढू, काय गरज नाहीये, काय अडचण नाहीये। डोमासियल सर्टिफिकेट किंवा आदिवास दाखला काढण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर काय? हा खूप मोठा आणि जास्तीत जास्त प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे। यावरती मी तुम्हाला एक समजावून सांगतोय की ज्या लोकांकडे आदिवास दाखला काढण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला जर नसेल तर त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा चालणार आहे। पण काही असे लाभार्थी आहेत की त्यांच्याकडे जन्माचा दाखला सुद्धा नाहीये, शाळा सोडण्याचा दाखला नाहीये, ते शाळेतच गेलेले नाहीयेत किंवा पूर्वी जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी आहेत, वृद्धापकाल योजनेचे लाभार्थी आहेत, ते शाळेत सुद्धा गेलेले नाही आणि त्यांच्याकडे जन्माचा दाखला सुद्धा नाही। मग त्यांनी काय करायचं? त्यांनी डोमासियल सर्टिफिकेट किंवा आदिवास दाखला कशा पद्धतीने काढायचा? तर त्यांनी काय करायचं, एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे कधी? डोमासियल सर्टिफिकेट काढताना। ते प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट सुद्धा मी देणार आहे, काय काळजी करायची गरज नाहीये। ज्यावेळेस तुम्ही डोमासियल सर्टिफिकेट काढायला जाता त्यावेळेस तुमचं आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, बँकेचा पासबुक पॅन कार्ड असेल आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की आदिवास दाखला कुठून मिळतो? आदिवास दाखला तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला CSC सेंटर, माहिती सेवा केंद्र किंवा आपले सरकार जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्ही वैयक्तिक सुद्धा काढू शकता, काही अडचण नाहीये। किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही डायरेक्ट अर्ज सुद्धा करू शकता। ज्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने आदिवास दाखला दिला जातो, ज्या तालुक्यामध्ये ऑफलाईन दाखले दिले जातात त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आदिवास दाखला काढण्यासाठी किती खर्च येतो? आदिवास दाखला काढण्यासाठी फक्त आणि फक्त 69 रुपये खर्च येतो। पूर्वी 33 रुपये खर्च यायचा, आता 69 रुपये खर्च येतो। इतरत्र खर्च नाही, बाकीचा जो खर्च असतो तो त्या व्यक्तीचा जो तुम्हाला काढून देतो त्याचा वैयक्तिक असेल। उत्पन्न दाखला आणि हयातीचा दाखला प्रत्येक वर्षी
जमा करावा लागणार आहे का, लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण उत्पन्नाचा दाखला किंवा हयातीचा दाखला दरवर्षी जमा करतो त्याच पद्धतीने प्रत्येक वेळेस आपल्याला जमा करायचा आहे का नाही. फक्त या योजनेसाठी तुम्हाला वन टाइम काढायचा आहे आणि एकदाच जमा करायचा. पुन्हा पुन्हा दरवर्षी तुम्हाला नवीन काढावा लागणार नाही. जसा उत्पन्न दाखला हा दरवर्षी काढला जातो किंवा हयातीचा दाखला दरवर्षी त्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची सही शिक्का तारीख वगैरे सगळं करून आपण जमा करतो. तर आदिवास दाखला सुद्धा दरवर्षी वेगळा काढायचा असतो का, नाही, काढण्याची गरज नाहीये. पुन्हा पुन्हा दरवर्षी जमा करायचा असतो का, नाही जमा करायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाळा सोडण्याचा दाखला माहेरील नावाचे आहे, बाकी सर्व कागदपत्र सासरच्या नावाचे आहेत, मग कोणत्या नावाने दाखला काढावा. एक लक्षात ठेवा, तुमचा शाळा सोडण्याचा दाखला हा माहेरच्या नावाने असेल आणि आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे सासरच्या नावाने जर असेल तर तुम्हाला दोघांपैकी कोणत्याही नावाने तुम्हाला दाखला काढता येतो आणि तो चालतो सुद्धा. फक्त तुम्हाला एखादं गॅजेट किंवा प्रतिज्ञापत्र नावात बदल असल्याचा प्रतिज्ञापत्र सादर करायचा असतो आणि तुम्हाला तो दाखला काढायचा. कोणत्याही नावाने काढू शकता, काहीही अडचण नाही. पण माझं एक वैयक्तिक मत असेल, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि पॅन कार्ड हे 3 कागद ज्या नावाने आहे त्या नावाने तुम्ही दाखला काढा, काही हरकत नाहीये. आता इथे असा प्रश्न विचारायचा, आम्ही अगोदरच्या नावाने काय, म्हणजे तशी काही काळजी करायचं कारण नाहीये. पण जे लोक नवीन काढतात त्यांच्यासाठी ही सूचना असेल. त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला नाही पण जन्म दाखला आहे, आदिवास दाखला मिळेल का. म्हणजे काही लोकांकडे आदिवास दाखला काढायचा आहे, शाळा सोडण्याचा नाहीये पण जन्म प्रमाणपत्र आहे, ठीक आहे, तरी तो सुद्धा तुम्हाला जन्म दाखल्यावरती तुम्हाला हा आदिवास प्रमाणपत्र काढता येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, आदिवास दाखला काढून कोठे जमा करायचा आहे. तुम्हाला हा आदिवास दाखला फक्त काढून ठेवायचा आहे, सध्या स्थितीला कुठेही जमा करायचं नाही. 30 तारखेला जे कागदपत्र जमा करायचे ते वेगळ्या उद्देशाने, आणि हे जो दाखला काढायचा आहे हा वाढीव अनुदान मिळण्यासाठी जो नवीन फॉर्म राज्य सरकारच्या माध्यमातून काढला जाणार आहे त्याला तो जोडायचा आहे. लक्षात ठेवा, आदिवास प्रमाणपत्र आणि रहिवास प्रमाणपत्र यामधील फरक काय. रहिवास प्रमाणपत्र आणि आदिवास प्रमाणपत्र सारखेच असतात, काही फरक नाहीये. फक्त रहिवास प्रमाणपत्र हा आदिवास दाखल्याचा वरचा दाखला असतो. दोघांपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी काही काळजी करायचं कारण नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर आदिवास दाखला अगोदर काढला आहे तो हरला आहे, मग परत किती वेळा काढता येतो. एक लक्षात ठेवा, आदिवास दाखला तुम्ही एकदा काढला असेल तर तुमच्याकडून हरवला असेल की तुम्हाला सापडत नसेल तर अशा वेळेस तुम्ही तो आदिवास दाखला पुन्हा काढू शकता. कोणताही कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक बंधन नाहीये की बाबा तुम्ही 1 वेळा 2 वेळा काढू शकता, कितीही वेळा काढू शकता, काहीही अडचण नाहीये. अशा पद्धतीने मित्रांनो आदिवास दाखल्या संदर्भात जे काही प्रश्न तुमचे माझ्यापर्यंत पोहोचले कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. एखादा प्रश्न असा आहे की तो माझ्याकडून क्लिअर झालेला नाही तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये तो प्रश्न तुम्ही द्या ठिकाणी, नक्की त्यावरती मी कमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. किंवा एक जास्त प्रश्न जर निघाले तर नक्की वेगळी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत येणार. कारण मित्रांनो आदिवास दाखला हा अतिशय महत्त्वाचा दाखला आहे, तो तुम्हाला काढणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो आता काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर कशातच काही नाही, तुम्ही लगेच एक एक कागद सांगितलं. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय, एखादी योजनेचं अनुदान वाढतं किंवा एखादी योजना घोषित केली जाते त्यावेळेस संबंधित सामाजिक ज्या संघटना असतात, पदाधिकारी असतात, त्यांना एकत्रित घेतलं जातं, त्यांना विश्वासात घेतलं जातं आणि मग नंतर त्यावरती निर्णय घेतला जातो. तर ही माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे की अशा पद्धतीने नवीन नवीन कागद लागणार आहेत. त्यामुळे तो दाखला तुम्हाला काढून ठेवण्याची खूप गरज आहे. तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळावा यासाठी 30 तारखेपर्यंत सगळे कागदपत्र जमा करा. पैसे कधी जमा होणार या संदर्भात डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहे. अशा पद्धतीने आदिवास दाखल्या संदर्भात जे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर या योजनेविषयी आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे, एक व्हॉट्सअप चॅनल दिलेला आहे. महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे, पुरुष वर्गांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि तुमचे प्रश्न त्या ठिकाणी विचारायचे आहे. माझ्या वेळेनुसार नक्की त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.